शेतकरी कर्जमाफी 2026 अंतर्गत 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान नक्की कोणत्या शेतकऱ्यांना हे पैसे जमा होणार आहेत आणि यासाठी ई केवायसी केली तरच पैसे येणार. मग ही ई केवायसी नक्की करायची कशी आणि त्यासोबत ज्यांना 2019च्या कर्जमाफीचा लाभ मिळाला होता त्यांना हे 50,000 रुपये कशा पद्धतीने मिळणार आहेत सर्व सविस्तर माहिती घेऊया. परंतु त्याआधी आपल्या पेजला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर शेतकरी मित्रांनो, यातील सर्वात महत्त्वाचा पहिला मुद्दा म्हणजे लक्षात घ्या, तुमचे किमान 2 वर्ष म्हणजेच की 23-24, 22-23 आणि 24-25 मधील 3 वर्षांपैकी कोणत्याही 2 वर्ष तुमचं कर्ज नवं जुनं केलेलं असावं. आणि त्यासोबतच अजून एक महत्त्वाची अट म्हणजे तुमचे चालू वर्षी म्हणजे आता जे वर्ष सुरू आहे या वर्षाचं देखील तुम्हाला कर्ज नवे जुने करावे लागेल तरच तुम्हाला हे 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान स्वरूपात मिळणार आहे. आता ज्या शेतकऱ्यांनी 2019च्या कर्जमाफीचा लाभ घेतला होता त्यांना हे 50,000 रुपये अनुदान नाही तर त्यांना कर्जमाफीच्या रकमेमध्ये त्यांचे 50,000 रुपये वाचणार आहेत. वरची रक्कम त्यांनी बँकेत भरल्यानंतर त्यांना हे 50,000 रुपये मिळणार आहेत. तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुम्हाला फार्मर आयडी आणि ई केवायसी असेल तरच तुम्हाला हे 50,000 रुपये अनुदान मिळणार आहे. तुम्ही म्हणाल मग फार्मर आयडी आमच्याकडे आहे परंतु ई केवायसी कशी करायची, कुठे करायची? तर लक्षात घ्या, जेव्हा ऑनलाईन पोर्टल सुरू होईल त्या ऑनलाईन पोर्टल वरती जाऊन तुमच्या कर्जमाफीच्या किंवा प्रोत्साहनपर यादीमध्ये तुमचे जर नाव आले तरच तुम्हाला हे ई केवायसी करायची आहे. त्यासाठी तुमची बँक असेल किंवा ऑनलाईन पद्धतीने देखील तुम्ही ही गोष्ट करू शकाल. साधारणपणे जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये याद्या येतील आणि याद्या आल्यानंतर ही ई केवायसी करण्याची प्रक्रिया सुरू होईल. तुम्हाला काय वाटतं, तुम्ही या 50,000 रुपये अनुदानामध्ये पात्र आहात का हे नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ शेअर करा आणि पुढील सर्व अपडेटसाठी पेजला फॉलो, चॅनलला सबस्क्राईब